मंडळी आता आपण आहोत ज्या शिंकानसेन आहेत तर त्या शिंकानसेनच्या मेन स्टेशनवर, आणि हे स्टेशन आहे नागोया या ठिकाणचं. सो तुम्ही नागोयामधील लेगोलँड किंवा नागोयामध्ये जाताना आपण हिकारी, नोझोमी या ट्रेनचा आपण एक्सपिरियन्स घेतला. आता आपण परतीच्या प्रवासामध्ये आपण वेगळ्या ट्रेनने जाणार आहोत. सो जपानमध्ये शिंकानसेन जितकी प्रसिद्ध आहे तितक्याच काही प्रायव्हेट रेल्वे कंपनींच्या प्रीमियम ट्रेनही खूप प्रसिद्ध आहेत. त्यापैकी एक म्हणजे किंतेत्सू लिमिटेड एक्सप्रेस हिनोतोरी. ओके, सो हे जे काही स्टेशन आहे हे त्या हिनोतोरीकडे आपल्याला घेऊन जातं, म्हणजे किंतेत्सू रेल्वे लाईनकडे. जाताना भरपूर शॉपिंग मॉल तुम्हाला पाहायला मिळत असतील मंडळी, आणि खूप छान ब्रँडेड गोष्टी या ठिकाणी मिळतात. सो जर वेळ असेल तर या ठिकाणी शॉपिंग करू शकतो, अदरवाईज मग तुम्ही पुढे जाऊन डायरेक्ट ट्रेन स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरती जाता. सो आता आपण इथे आलेलो आहोत. वाव, लुक ॲट दिस. किती स्वच्छता, किती टापटीपपणा आहे प्रत्येक ठिकाणी, आणि येस, गोंगाट नाहीये, दंगा नाहीये, शांततेत आता आपण आपल्या ट्रेनकडे जात आहोत. लुक ॲट दिस, हिअर इज. ओके, पण ही आपली ट्रेन नाहीये. ओके, ही जाणार आहे, अशीच आपली नेक्स्ट ट्रेन येणार आहे. सो वाव, किती छान डिझाईन आहे. कसं वाटतंय मंडळी तुम्हाला? ओके, आता मी जस्ट आहे ना दुसरी ट्रेन येईपर्यंत थोडक्यात तुम्हाला सांगते. किंतेत्सू म्हणजे काय माहिती आहे का? किंकी निप्पोन रेल्वे म्हणजेच जपानमधील सर्वात मोठ्या प्रायव्हेट रेल्वे कंपन्यांपैकी एक. ही कंपनी मुख्यतः ओसाका, नारा, क्योतो, नागोया आणि मिए या भागांना जोडते. ओसाका आणि नागोया यांमधील प्रवास अधिक आरामदायी आणि लक्झरी बनवण्यासाठी किंतेत्सूने 14 मार्च 2020 रोजी हिनोतोरी ही ट्रेन सुरू केली. म्हणजे बघा, साधारणतः एक 6 वर्ष झाले. ट्रेन बघा कशी आहे. ओके, आणि सुरुवातीपासूनच ही ट्रेन जी आहे ना ती ओसाका, नांबा ते नागोया या मार्गावरती धावते. आता आपण नागोयाला बसतोय ना, सो आता आपण ओसाकाकडे जाणार आहे. माय गॉड, किती छान. हे पहा, या ठिकाणी कंपार्टमेंट दिसतात. या ठिकाणी तुम्ही तुमचं मटेरियल ठेवू शकतो, आणि ह्या आपल्या सीट आहेत. सीट बघा कशा आहेत, त्याला रिक्लाइन सीट असं म्हणतात, आणि अगदी तुम्ही आरामदायी बसू शकता. पाठीमागे कुणालाही त्रास नाही. दोन्ही सीटमध्ये जे अंतर आहे ते सुद्धा पहा तुम्ही केवढे, म्हणजे पाठीमागच्याला आपल्या सीटचा पाठीमागे घेतल्यानंतर धक्का लागणार नाही अशा पद्धतीच्या आहेत. तुम्ही त्यांना मस्तपैकी असे वळून सगळेजण बसू शकता. तर ही सीट जी आहे तुम्हाला दाखवते, तिथं पप्पा, भाऊजी आणि शिवतेश्रीचे पप्पा बसणार होते. सो पाठीमागचा व्ह्यू पण पहा, अमेझिंग. सीट्स वगैरे खूप छान होते. प्रत्येक सीटला मी या ठिकाणी दाखवलं नाही तुम्हाला खरं तर, टेबल होता छोटासा छान, तो असा काढून तुम्ही घेऊ शकत होता. या ठिकाणी लॉकर आहे. तुमच्याकडे जर बॅग वगैरे असतील तर बरोबर ठेवण्यापेक्षा लॉकरमध्ये तुम्ही ठेवू शकता. फ्रीमध्ये आहेत ते. त्यानंतर बाहेर येऊन तुम्ही लेग रूम म्हटलं जातं, मस्तपैकी पाय लांब करून वगैरे बसू शकता. आणि हिनोतोरीचा जस्ट मी आता ट्रेन बघता बघता तुम्हाला अर्थ सांगणार आहे. सो हिनोतोरी म्हणजे काय की फिनिक्स पक्षी. फिनिक्स पक्षी माहिती आहे ना म्हणजे काय? जपानी संस्कृतीमध्ये फिनिक्स म्हणजे नव्याने उभं राहणं, म्हणजे ती शक्ती, सौंदर्य यांचं एक प्रतीक मानलं जातं. सो त्यामुळे ट्रेनचा गडद लाल रंग आणि तिचा आधुनिक डिझाईन या सगळ्या संकल्पनेवरती खरं ही ट्रेन बनवलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला कॉफी मशीन मिळते. हे पैशावरती आहे, पण तुम्हाला सगळ्या सोयी या ठिकाणी उपलब्ध होतात. छान. सो अगेन भरपूर अशी जागा होती म्हणजे मटेरियल ठेवण्यासाठी, त्यामुळेच मला खूप छान वाटलं. 2 तासाचा नागोया ते ओसाका असा प्रवास आहे. त्या 2 तासामध्ये भरपूर तुम्ही पूर्ण ट्रेन एन्जॉय करू शकता. ट्रेनला मधल्या भागामध्ये 2 कंपार्टमेंट आहेत. हा जो वरचा पार्ट आहे हे अगदी लक्झरी सीट आहेत. सीट पाहून पण तुम्हाला एक अंदाज येईल पहा. सो थोडासा अंधार वाटतोय का? सो आम्ही खरं संध्याकाळी ट्रॅव्हलिंग केलेलं ना, मे बी त्याच्यामुळे. आपण पुढे जाऊन बघूयात. वाव, लुक ॲट दिस. किती छान. म्हणजे लिटरली ट्रेनमध्ये बसल्यानंतर तर अगदी म्हणजे तुम्ही काही हालत नाही, तुम्हाला जाणवत पण नाही, इतका स्पीड असतो तिचा. सो त्याच्यामुळे मस्त छान बसून 2 तास तुम्ही काम करू शकता, मूव्ही वगैरे बघू शकता, गप्पा मारू शकता. सो मस्त आहे. फक्त एवढंच की मोठ्याने बोलायचं नाहीये. त्यानंतर आता मी तुम्हाला ना टॉयलेटही दाखवणार आहे. ओके, पुढे गेल्यानंतर बघूयात का? किती छान आहे ना. वाव, खूप छान एन्जॉय केला खरं सांगायचं तर. आणि त्या निमित्ताने मला तुम्हालाही
हे दाखवता येतं. याच्यामध्ये खूप मला आनंद वाटला. किती गोड बेबी होतं. वाव. चला पुढे जाऊयात. किती छान बसलेत पहा. पाय बघा लोक कसं ठेवून बसलेले आहेत. अगदी म्हणजे तुम्हाला ऐस पैस बसता येईल. आरामदायी अशी सीट आहे ही. सो अमेझिंग होतं सगळं काही. फूड पण तुम्हाला मिळत होतं, बट त्याच्यासाठी जे पैसे वगैरे द्यावे लागणार होते, अगोदर ऑर्डर द्यावी लागणार होती. सो अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या. जिदो हंबाई की वेंडिंग मशीन सुद्धा तुम्हाला ट्रेनमध्ये पाहायला मिळाल्या. त्यानंतर आता आपण जाणार आहोत या बाजूला. ओके, लुक ॲट दिस. काय सुंदर ट्रेन. आपलं टेबल स्वतःचा तिथल्या तिथं असल्यामुळे पाण्याच्या बॉटल किंवा खाण्यासाठी जर तुम्ही काही आणलं असेल तर ते त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता. अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या. सो पटापट आता आपण आपल्या सीटकडे जाऊयात. सो अगेन येस, सगळं सेन्सरवरती होता. आणि ट्रेन बघा, 6 वर्ष झालं ट्रेन धावतीये. किती स्वच्छ आणि क्लीन आहे. म्हणजे खरंच अमेझिंग आहे जपान या बाबतीमध्ये आणि जपानमधील लोक. सो खूप छान. हे पहा, या ठिकाणी बॅगा वगैरे ठेवल्यात. सो माझ्याकडेही प्रॅम होती, त्यामुळे मी प्रॅम एका बाजूला तिथे कोपऱ्यामध्ये ठेवून दिली. सो त्यामुळे आम्हाला बसायला वगैरे छान जागा मिळाली मस्तपैकी. आणि वाव. आणि अजून एक गंमत तुम्हाला सांगायची. जर तुम्ही ट्रेनमध्ये आता 2 तासाचा प्रवास आहे तर तुम्ही खायला वगैरे बाहेरून घेऊन येऊन सुद्धा खाऊ शकता. फक्त एवढंच आहे की तुमच्या बरोबर एक ट्रॅशसाठी, म्हणजे तो जो काही कचरा आहे तो गोळा करण्यासाठी एक पिशवी ठेवायची की जेणेकरून सगळा कचरा तुम्ही घेऊन जाऊ शकता. तुम्ही बघितलं का? ओके, शिवतेज आलेला आहे. सो आपण जाऊयात आपल्या सीटकडे. ही जी आहे ही या ठिकाणी आपण बसलेलो होतो आणि खूप छान होतं खरं. नाईट व्ह्यू होता. येताना आम्हाला तसंही म्हणजे पूर्ण व्ह्यू मिळाला होता. त्यामुळे नाईटला आम्ही या ठिकाणी बसलो होतो. आणि खरं सांगू का, खूप दमलेलो. या ठिकाणी तुम्हाला पिंक कलरचं एक जर्किंग अडकवलेलं दिसलं असेल पहा. सो म्हणजे अशा अडकवण्यासाठी सुद्धा तुम्हाला हुक दिलेले आहे. सो छान होत्या गोष्टी खरं. म्हणजे जेवढं बघावं ना तेवढं, म्हणजे जग बघावं, निरीक्षण करावं तेवढं कमीच. इतकी छान एक्सपिरियन्स या ट्रेनचा आम्ही घेतला. आणि बिपिन सांडला आवर्जून सांगितलं होतं, काही झालं तरी, म्हणजे आम्ही दमलेलो खरं खूप, पण तरीही म्हटलं तुम्ही आपल्या प्रेक्षकांसाठी, फॉलोअर्ससाठी, सबस्क्रायबर्ससाठी तुम्ही ना छानसा एक व्हिडिओ नक्की शूट करा. सो शिवतेज वॉशरूमला गेलेला आहे. सो त्यानिमित्ताने आपण टॉयलेट वगैरे पण बघून घेऊयात कसं आहे. ओके, वेट. सो बेसिन, वाव, काय सुंदर. म्हणजे इतकं क्लीन, स्वच्छ, कसं यूज करायचं काय वगैरे सगळे इथेच गोष्ट आहे. सेन्सर असल्यामुळे. हां, ओके, गुड, छान. अरे बास. यू छान, मस्त, छान एक्सपिरियन्स घेतला. त्यानंतर याच ठिकाणी जो आहे तो ड्राय करण्यासाठी सुद्धा होतं. तो खूप अमेझिंग वाटलं. मस्त, म्हणजे थोड्याशा जागेमध्ये कशा सगळ्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. अँड देन अगेन टिश्यू. आता या ठिकाणी गंमत सांगते, माझ्या मुलाला प्रत्येक ट्रेनमध्ये असे वेगवेगळे टिश्यू असतात की नाही, तर त्या टिश्यूंवरती त्या ट्रेनचं पिक्चर छापलेलं असतं, चित्र छापलेलं असतं. तर ते कलेक्ट करायला खूप आवडतं. या ठिकाणी पहा, व्हीलचेअरवरती जे लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा छान असा स्पेस आहे. सो मस्त. अगेन आता आपण जाऊयात पुढे. तो घेऊन आला पहा तो टिश्यू. त्याला कलेक्ट करायचं जरा थोडीशी छान सवय आहे. तो असे वेगवेगळे टिश्यू पेपर वगैरे तो गोळा करून ठेवतो. चला आपण जाऊयात आता पुढे. भरपूर गोष्टी. तुम्हाला जर काही ट्रेनबद्दल काही विचारायचं असेल किंवा अजून मला बऱ्यापैकी काही लोकांचे मेसेजेस येतात की तुम्ही याबद्दल व्हिडिओ बनवा किंवा अजून काही वेगवेगळे टॉपिक आहेत, तसं तुम्हालाही काही वाटत असेल तर नक्की सांगा. सो छान, म्हणजे नक्की त्या दृष्टीने आम्ही व्हिडिओ बनवू. आणि या ठिकाणी लुक ॲट दिस फिनिक्स. छान, तो दाखवतोय हिनोतोरी. मस्त. सो खरंच अप्रतिम होतं. त्यामुळे छान. एखाद्या ट्रेनमध्ये किंवा एरोप्लेनमध्ये बसल्यानंतर मुलांना जी क्युरिओसिटी असते ना, हे बघून घ्या, ते बघून घ्या. आणि आता आपण रेकॉर्डिंग करतो किंवा व्हिडिओ काढतो, त्याच्यामुळे मुलांना आता माहिती आहे काहीतरी वेगळं दिसलं की पप्पा हे पण शूट करून ठेवा, हे पण आपण व्हिडिओमध्ये दाखवू. ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी आता शिवतेज सांगायला लागलाय. त्यामुळे आता काही व्हिडिओमध्ये मिस होत नाही. सगळं आपण शूट करून घेतो. आणि अगेन या व्हिडिओ म्हणजे या ट्रेनच्या मार्फत पप्पांना आणि घरच्यांना
छान या ट्रेनचा एक्सपिरियन्स आम्हाला देता आला. कारण बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की आपण ज्यावेळेस एन्जॉय करतो त्यावेळेस असं वाटतं अरे आपल्या जवळच्यांनी पण हे बघायला हवं, इतकं छान आहे. जसं आता तुमच्यासाठी पण हा व्हिडिओ आम्ही काढलेला आहे. सो खूप छान वाटतंय, मस्त. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका, कारण तुमचे जी काही मतं असतात, तुमचे जे काही मेसेजेस येतात त्यांनी खूप हुरूप येतं की अजून वेगवेगळ्या गोष्टींवरती तुम्हाला व्हिडिओ बनवावे असं वाटायला लागतं. आणि जपानमध्ये तसं रोजच आम्ही ह्या गोष्टी जगत असतो, कारण जपान जिकडे जाईल तिकडे म्हणजे अगदी लिटरली घरातून बाहेर पडल्यापासून सगळ्या गोष्टी अगदी पाहण्यासारख्या असतात. सो नक्की तुम्हाला काय हवं आहे हे आम्हाला तुमच्या मेसेजेसमधून कळेल. आणि अगेन 1 मिनिट, शिवतेजला इथं घेऊन आलोय आता आपण. ट्रेन खूप मोठी आहे. ओके, इथं जे सीट आहेत ना त्यांना समोरचा व्ह्यू पाहायला मिळतो. आपण जाऊया आता लास्ट व्ह्यूला. ओ माय गॉड, इथं जे सीट आहेत ह्या लोकांना किती छान ना. नेक्स्ट टाइम इथं आपण सीट घेऊयात. ओके, लुक ॲट दिस. काय सुंदर वाटतं. इतकं दिसतोय का तुम्हाला तो रस्ता? वाव. दिवसा जर का, आता ही रात्र झालेली म्हणून ठीक आहे, पण दिवसा जर का हिनोतोरीने तुम्ही प्रवास करत असाल ना तर माय गॉड, अमेझिंग. म्हणजे नो वर्ड्स. खरं इतकं सुंदर दृश्य तुम्हाला पाहायला मिळेल आजूबाजूला. कारण जात असताना आजूबाजूला भरपूर डोंगर वगैरे आहे, त्याच्यानंतर शेती आहे जपानची की त्या शेतामध्ये ते भात वगैरे करतात. सो अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला दिसत असेल पहा आजूबाजूला. सो हे तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये पाहायला मिळेल. किती छान ना, मस्त. सो त्यानंतर आता आपण पाहणार आहोत की हिनोतोरीमधलं जे काही सगळ्यात मोठं टॉयलेट म्हणूयात आपण, की जे सगळ्यांसाठी आहे. छोटीसुद्धा आहेत पण हे सगळ्यात मोठं आहे, बिकॉज लहान मुलं असतील किंवा ओके ह्या बाजूला जाऊयात आपण. सो डोअर लॉक करणं, आणि लहान मुलं जर असतील किंवा जसं मी दाखवलं तुम्हाला व्हीलचेअरवरची लोकं असतील, किंवा जर तुमच्याकडे लहान मुलांचं डायपर वगैरे चेंज करायचं असेल तर या ठिकाणी आहे पाहते. सो त्यासाठी या प्रत्येक ट्रेनमध्ये असतं ॲक्च्युली एक सगळ्यात मोठं टॉयलेट असतं. सो या ठिकाणी वेस्टर्न स्टाईलमध्ये म्हणजे प्रॉपर जपानी स्टाईल म्हणूयात ते टॉयलेट या ठिकाणी पाहायला मिळेल. अगेन शिवतेजने टिश्यू घेतले पहा. ओके, सो चला ओपन करूयात. आणि पाठीमागे आपण जे एक टॉयलेट पाहिलं होतं ते स्मॉल होतं. ओके, छोटी छोटी 2 टॉयलेट आणि एक मोठं टॉयलेट असतं. सो छान होता तोही एक्सपिरियन्स एक मस्त. आणि अजून एक तुम्हाला गंमत सांगते की एवढं क्लीन असण्याचं अजून एक कारण म्हणजे ज्यावेळेस आपण एखादं टॉयलेट यूज करतो, भलेही ते सीटवर बसल्यानंतर खराब नसेल झालं तरी पण तिथे एक लिक्विड असतं की ज्याच्यावरती टिश्यू पेपरने त्याच्यातला सोप घेऊन पूर्ण ते टॉयलेट क्लीनच करायचं अगदी. त्याच्यामुळेच ते इतकं स्वच्छ आहे. सो खूप छान, मस्त. अगेन आपण आपल्या जागेवर आलो. सगळ्यांना इतकी झोप लागली आहे माहिती आहे का. सो छान एनर्जेटिक आहेत भाऊजी वगैरे. छान वाटलं त्यांना, मस्त. सो चला बसूयात. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.